Good morning, students. Now here we are also discuss about the problem on branch accounting, branch stock and debtors method. Problem number second. First of all, we are also read the problem carefully. पहिल्यांदा या ठिकाणी प्रॉब्लेम आपण नीट वाचूयात. क्रॉकवूड इंडस्ट्रीज मुंबई has a branch at Mangalore, to which office goods are invoiced at cost plus 25%. कॉस्ट प्लस 25% म्हणजे हा प्रॉब्लेम झाला इनवॉइस प्राइस मेथडचा. द ब्रँच मेक्स सेल्स बोथ फॉर कॅश अँड ऑन क्रेडिट. म्हणजे याचा अर्थ काय होतो तर ब्रँच ही माल विकताना रोखीनं आणि उधारीवर सुद्धा विकत आहे. ब्रँच एक्सपेन्सेस आर पेड डायरेक्ट फ्रॉम द हेड ऑफिस. म्हणजे ब्रँचला जे येणारे खर्च असतील ते डायरेक्टली हेड ऑफिसमधून या ठिकाणी पेड होतील किंवा हेड ऑफिसकडून ते पेड केले जात आहेत. ब्रँच हॅज टू रिमीट ऑल कॅश रिसिव्ड इन टू हेड ऑफिस. रिमीट म्हणजे काय पाठवणे. ब्रँचला मिळालेली सर्वच्या सर्व कॅश ही ब्रँच हेड ऑफिसला पाठवत आहे थ्रू देअर बँक अकाउंट ॲट मंगलोर. त्यांचं बँक अकाउंट आहे मंगलोर या शाखेमध्ये. तिथून फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स रिलेटिंग टू द कॅलेंडर इयर 2007 prepare the accounts in the books of head office ledgers and ascertain the branch profit. Branch does not maintain any books of accounts but sends weekly return to the head office. म्हणजे ब्रँच कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी बुक किंवा अकाउंट मेंटेन करत नाही असं या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. आणि परंतु वीकली बेसिसवर ते या ठिकाणी त्यांचं जे काही कॅश असेल ते कॅश या ठिकाणी रिटर्न करतात. आता खाली दिलेले ट्रान्झॅक्शन याचं आपल्याला रेकॉर्डिंग करायचे. पहिलं ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे कुठं तर गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस ॲट इनवॉइस प्राईस. आता गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस ॲट इनवॉइस प्राईस 60,000. रिटर्न्स टू हेड ऑफिस 1,200. स्टॉक ॲट ब्रँच 1st January 2007 6,000. देन सेल्स इन द इयर त्यामध्ये कॅश सेल्स 20,000. क्रेडिट सेल्स 36,000. सन्ड्री डेटर्स ॲट मंगलोर ऑन 1st January 2007 7,200. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स 32,000. डिस्काउंट अलाउड टू डेटर्स 600. बॅड डेप्स इन द इयर 400. सेल्स रिटर्न्स 800. Then rent rates and taxes 1,800. Salary, wages and bonus at branch 6,000. Office expenses 600. And stock on 31st December 2007 at invoice price 12,000. आपणाला स्टॉक अँड डेटर्स मेथड अंतर्गत आपल्याला अकाउंट तयार करावं लागतील. मग आपण या ठिकाणी अकाउंट तयार करूयात. इन द बुक्स ऑफ क्रॉकवूड इंडस्ट्रीज लिमिटेड पहिला अकाउंट असेल ब्रँच स्टॉक अकाउंट. ब्रँच स्टॉक अकाउंट त्यामध्ये आपण या ठिकाणी इन्सर्ट टेबल पर्टिक्युलर्स रुपीज. देन लेफ्ट हँड साइड is treated as our debit side. DR indicate the DR, and right hand side we are also indicate the CR आणि DR. मिडलला घेऊयात आपण. पहिलं अकाउंट आपलं झालं ब्रँच स्टॉक अकाउंट. दुसरं अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल पर्टिक्युलर्स रुपीज. Okay. Then second one is our branch. Which account? Branch debtors account. We are also prepared here. Branch debtors account. Branch debtors DB. Branch debtors account. Then next one is third account. We are also prepared here. Branch expenses account. Branch expenses account we are also prepared here. Then after that we are also prepared branch adjustment account. Branch
adjustment account. Then next one is we are also prepare finally branch profit and loss account, branch profit and loss account, and finally the account relating to goods sent, that is called as the goods sent to branch account, goods sent to branch account. All these accounts we are also open here. जिथं आपण हे सर्व अकाउंट काय केले, ओपन केले. पहिलं कुठलं, ब्रँच स्टॉक अकाउंट, दुसरं ब्रँच डेटर्स अकाउंट, तिसरं ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट, चौथं ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट, पाचवं ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अँड लास्ट वन इज गुड सेंट टू ब्रँच अकाउंट. आता या अकाउंटला रेकॉर्डिंग करत असताना जे प्रॉब्लेममध्ये ट्रान्झॅक्शन दिले असतील त्याचं आपण रेकॉर्डिंग करणार. त्याचं पर्टिक्युलर कुठल्या अकाउंटला इफेक्ट होतो आहे त्याच्यानुसार आपण याचं ठिकाणी रेकॉर्डिंग करणार आहे. पहिला आहे गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस ॲट इनवॉइस प्राईस. आता गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस त्याचा या ठिकाणी जनरली इफेक्ट कुठं होणार आहे, तर जनरली त्याचा इफेक्ट होईल ब्रँच स्टॉकवर. मग ब्रँच स्टॉकवर त्याचा काय इफेक्ट होईल, तर ब्रँचचा स्टॉक वाढणार आहे. द डेबिट वॉट कम्स इन आणि क्रेडिट वॉट गोज आउट. ब्रँचचा स्टॉक या ठिकाणी कम्स इन होत असेल, येत असेल ब्रँचकडं, तर तो कुठं दाखवणार, डेबिट साईडला. मग हे ब्रँच स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला काय म्हणणार, टू गुड्स सेंड टू गुड्स सेंड टू ब्रँच, टू गुड्स सेंड टू ब्रँच. अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट येईल 60,000 टू गुड्स सेंड टू ब्रँच. त्याचा सेकंड इफेक्ट कुठं होणार, गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट. कुठं, गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट. आता हे गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट रिलेटिंग टू गुड्स आहे, म्हणजे डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. म्हणजे या ठिकाणी कुठे येणार ते, तर या ठिकाणी गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ब्रँच स्टॉक अकाउंट, बाय ब्रँच स्टॉक अकाउंट. अमाऊंट किती आहे, 60,000, 60,000. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स, पुढचं ट्रान्झॅक्शन काय दिलेलं आहे, रिटर्न्स टू हेड ऑफिस 1,200. आता रिटर्न्स टू हेड ऑफिस म्हणजे काय झालं बघा, 1,200 रिटर्न्स टू हेड ऑफिस. एंट्री होताना कुठं करणार, तर त्याचा इफेक्ट कुठल्या अकाउंटला होतोय त्याच्यानुसार या ठिकाणी त्याचं या ठिकाणी रेकॉर्डिंग होईल. मग रेकॉर्डिंग करत असताना त्याचा इफेक्ट कुठं होणार आहे, ब्रँच स्टॉकवर. मग ब्रँच स्टॉकच्या कुठल्या साईडला घ्यावं लागेल, तर ब्रँच स्टॉक अकाउंट. त्याचा इफेक्ट काय होईल, गुड्स रिटर्न्स आहेत, म्हणजे काय, तर ब्रँचनं हेड ऑफिसला माल परत पाठवला. म्हणजे माल परत पाठवला की काय होणार आहे, तर गुड्स गोज आउट किंवा डिक्रीज इन स्टॉक. म्हणजे काय कुठे येणार ते, क्रेडिट साईडला. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट किंवा डिक्रीज इन स्टॉक कुठे येतो, तो क्रेडिट साईडला. म्हणजे काय म्हणणार, बाय गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट इन ब्रॅकेटमध्ये रिटर्न, इन ब्रॅकेटमध्ये रिटर्न. अमाऊंट कॉलममध्ये येणार 1,200, 1,200. आणि सेकंड त्याचा या ठिकाणी इफेक्ट येईल, गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंटला. गुड्स कम्स इन आहेत, म्हणजे कुठे येणार, गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. फक्त काय म्हणणार, बाय नाही येणार, तर टू येईल, टू ब्रँच स्टॉक अकाउंट, टू ब्रँच स्टॉक अकाउंट. अमाऊंट कॉलममध्ये 1,200, अमाऊंट कॉलममध्ये 1,200, अमाऊंट कॉलममध्ये 1,200. देन नेक्स्ट वन इज नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स, वी आर ऑल्सो रेकॉर्डिंग हिअर. स्टॉक ॲट मंगलोर ब्रँच ऑन 1 जानेवारी 2007 6,000. म्हणजे हा कुठला स्टॉक झाला, ओपनिंग स्टॉक. म्हणजे ब्रँच स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन इन ब्रॅकेट ओपनिंग. ब्रँच स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन इन ब्रॅकेटमध्ये ओपनिंग, अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट 6,000. कारण स्टॉक्स रिलेटेड आहे म्हणजे एकाच अकाउंटला त्याचं रेकॉर्डिंग होईल. झालं, ओपनिंग स्टॉकचं आपण रेकॉर्डिंग केलं. त्यानंतर सेल्स इन द इयर, कॅश सेल्स 20,000. आता
कॅश सेल्स म्हणल्यानंतर त्याचा इफेक्ट नेमका कोणत्या अकाउंटला होईल हे सुद्धा आपल्याला विचारात घ्यावं लागेल. कॅश सेलचा इफेक्ट कुठं होईल तर एक या ठिकाणी तुमचं कॅश अकाउंटला आणि दुसऱ्या या ठिकाणी ब्रँच स्टॉक अकाउंटला होईल, कारण त्या ब्रँचचा स्टॉक कमी झाला. म्हणजे क्रेडिट टू गोज आउट, माल विकल्यामुळं ब्रँचचा स्टॉक कमी होईल. म्हणजे ब्रँच स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण काय म्हणणार, बाय बँक इन ब्रॅकेट कॅश सेल्स, इन ब्रॅकेट काय म्हणूयात आपण, कॅश सेल्स. मग त्याची अमाऊंटमध्ये, अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट 20,000 अमाऊंट आहे त्याची, 20,000. म्हणजे अमाऊंट कॉलममध्ये आले आपले 20,000. एकाच ठिकाणी इफेक्ट होईल, कारण दुसरा इफेक्ट कुठं जाणार आहे तर त्या ब्रँच कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश इन ब्रॅकेट कॅश सेल्स किंवा टू बँक इन ब्रॅकेट कॅश सेल्स. देन नेक्स्ट वन इज पुढचं या ठिकाणी ट्रान्झॅक्शन काय ते बघूयात. सेल्स, क्रेडिट सेल्स किती आहेत, 36,000चे क्रेडिट सेल्स आहेत. मग त्याचा इफेक्ट हा या ठिकाणी रेकॉर्डिंग करत असताना ब्रँच डेटरलासुद्धा रेकॉर्डिंग होतो आणि ब्रँच या ठिकाणी स्टॉकलासुद्धा रेकॉर्डिंग होतो. म्हणजे इथं आपण ते अकाउंट तयार केलेलं आहे, ब्रँच स्टॉकसुद्धा अकाउंट आहे आपलं आणि ब्रँच डेटरसुद्धा आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी त्याचं रेकॉर्डिंग होईल. म्हणजे पहिल्यांदा आपण ब्रँच स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण माल विकलेला आहे, म्हणजे उधारीवर माल विकला म्हणजे क्रेडिट व्हॉट गोज आउट, काय गोज आउट आहेत तर गुड्स गोज आउट आहेत किंवा डिक्रीज इन स्टॉक आहे, त्यामुळे ते येईल क्रेडिट साईडला. बाय, फक्त म्हणताना काय म्हणणार, बाय ब्रँच डेटर्स अकाउंट, बाय ब्रँच डेटर्स अकाउंट इन ब्रॅकेटमध्ये आपण काय म्हणणार, क्रेडिट सेल्स, कारण ॲज पर द फॉर्मॅट ऑफ ब्रँच डेटर्स अकाउंट क्रेडिट सेल्स इज रेकॉर्डेड इन टू द ब्रँच डेटर्स अकाउंट. त्यानंतर अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट 36,000, किती अमाऊंट आहे, 36,000. दुसरा इफेक्ट त्याचं काय, ब्रँच डेटरला सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय दाखवावे लागणार आहेत तर क्रेडिट सेल्स. पण तिथं म्हणताना टू ब्रँच स्टॉक अकाउंट, टू ब्रँच स्टॉक अकाउंट इन ब्रॅकेट क्रेडिट सेल्स, अमाऊंट कॉलममध्ये 36,000, अमाऊंट कॉलममध्ये 36,000. Then next transactions we are also studied here. Sundry debtors at Mangalore on 1st January 2007. म्हणजे काय झाला तो सन्ड्री डेटरचा ओपनिंग बॅलन्स ब्रॉट डाऊन कुठं करणार, असेट आहे म्हणजे डेबिट साईडला, कुठल्या अकाउंटच्या, डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन इन ब्रॅकेटमध्ये ओपनिंग समजण्यासाठी, ओपनिंग अमाऊंट कॉलममध्ये त्याची अमाऊंट किती आहे 7,200, अमाऊंट कॉलममध्ये 7,200. देन सेकंड वन इज कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स 32,000. आता कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्सचं रेकॉर्डिंग कुठं होईल, एक होईल तुमचं कॅश अकाउंटला आणि दुसऱ्या या ठिकाणी डेटर्स अकाउंटला. म्हणजे एंट्री होताना काय होणार आहे, कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट, म्हणजे डेटर्स अकाउंटच्या या ठिकाणी क्रेडिट साईडला त्याचं आपल्याला रेकॉर्डिंग करावं लागेल. म्हणजे हे ब्रँच डेटर्स अकाउंट, ब्रँच डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश रिसिव्ड किंवा बाय कॅश अकाउंट म्हटलं तरी चालेल किंवा बाय बँक अकाउंट म्हटलं तरी चालेल. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स किंवा फ्रॉम कस्टमर्स, इथं बाय बँक अकाउंट म्हणूयात आपण आणि ब्रॅकेटमध्ये मग म्हणूयात कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स ॲज वेल ॲज द कस्टमर. अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट 32,000, 32,000, अमाऊंट कॉलममध्ये आले 32,000. देन नेक्स्ट वन इज कॅश रिसिव्ड झाल्यानंतर काय, डिस्काउंट अलाउड टू डेटर्स, डिस्काउंट अलाउड टू डेटर्स. आता डिस्काउंट अलाउड टू डेटर्स हे या ठिकाणी आपण ब्रँच एक्सपेन्सेसला सुद्धा घेणार आणि ब्रँच डेटर्ससुद्धा घेणार. म्हणजे इथं म्हणताना काय म्हणणार तर दोन्ही अकाउंटला त्याचं रेकॉर्डिंग होईल. पहिलं बाय ब्रँच डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट इन ब्रॅकेट काय, तिथं दोन या ठिकाणी रेकॉर्डिंग करावं लागतील, एक डिस्काउंट आणि एक बॅड डेट्स. आपण सेपरेट या ठिकाणी दाखवूयात. बाय ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट, या ठिकाणी बाय ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट, त्याच्या खाली डिस्काउंट येईल आणि त्याच्या खाली काय येईल, बॅड डेट्स. आय थिंक सो बॅड डेट्स इज देअर.
डिस्काउंट अँड बॅड डेब्स प्रॉब्लेममध्ये बघूयात. डिस्काउंट आहे 600 रुपयाचा, बॅड डेब्स आहेत 400 रुपयाचे. म्हणजे या ठिकाणी काय डिस्काउंटला 600 रुपये आणि बॅड डेब्स आहेत 400 रुपयाचे. 600 आणि 400 किती आले? 1000. म्हणजे अमाऊंट कॉलममध्ये राउटरला 1000. हे 1000 कसे आले? तर डिस्काउंटचे 600 आणि बॅड डेब्सचे किती आहेत ते बॅड डेब्सचे आहेत 400. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन बघूयात. पुढचं ट्रान्झॅक्शन काय? तर सेल्स रिटर्न्स ॲट मंगलोर ब्रँच 800. आता सेल्स रिटर्न्स आहेत. सेल्स रिटर्नचा परिणाम काय होईल? तर या ठिकाणी सेल्स रिटर्नचं रेकॉर्डिंग आपल्याला ॲज पर द फॉर्मॅट ऑफ ब्रँच डेटर्स अकाउंट त्याच्या या ठिकाणी क्रेडिट साईडला दाखवावं लागेल. आणि दुसरं या ठिकाणी रेकॉर्डिंग गुड्स परत आला म्हणजे माल परत आला, याच्यामुळं ब्रँचचा स्टॉक काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे इन्क्रीज इन स्टॉक किंवा डेबिट वॉट कम्स इन, हे कम्स इन आहेत. सेल्स रिटर्न म्हणजे विकलेला माल परत आला म्हणजे कम्स इन आहे. म्हणजे इथं आपण त्याचं रेकॉर्डिंग करताना कसं करणार? तर या ठिकाणी पहिल्यांदा ॲज पर द फॉर्मॅट ऑफ ब्रँच डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ब्रँच स्टॉक अकाउंट in bracket sales return bracket complete. बाय ब्रँच स्टॉक अकाउंट इन ब्रॅकेट सेल्स रिटर्न अमाऊंट किती आहे? 800. अमाऊंट कॉलममध्ये 800. सेकंड इफेक्ट, ब्रँच स्टॉक काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे ब्रँच स्टॉकच्या डेबिट साईडला किंवा गुड्स कम्स इन टू ब्रँच डेटर्स अकाउंट इन ब्रॅकेट सेल्स रिटर्न अमाऊंट कॉलममध्ये 800. अमाऊंट कॉलममध्ये 800. The next one is rent, rates and taxes 1800. Salaries and wages and bonus at branch as well as the office expenses. All these are also the expenses. मग ते एक्सपेन्सेस या ठिकाणी कोणी पेड केलेत? हेड ऑफिसनं. म्हणजे या ठिकाणी एक्सपेन्सेस आहेत म्हणजे ते कुठे येणार? ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं आपण ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट तयार केलेलं आहे. ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट हे आपलं ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट. आता ब्रँच एक्सपेन्सेसच्या डेबिट साईडला आपलं मगाच्या या ठिकाणी टू ब्रँच डेटर्स अकाउंट घ्यायचं राहिलं होतं. ब्रँच डेटर्स अकाउंट इन ब्रॅकेटमध्ये डिस्काउंट आणि बॅड डेब्स. डिस्काउंट आणि अँड बॅड डेब्सची अमाऊंट, बॅड डेब्स टोटल डायरेक्ट घेऊयात आपण 1000. 600 आणि 400 1000. त्यानंतर टू बँक अकाउंट जे काही एक्सपेन्सेस असतील ते पहिलं रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. Second one is salaries and wages. Then third one is office expenses. Then write down the amount. इथं अमाऊंट मांडूयात आपण. अमाऊंट रेंट अँड टॅक्सेसची 1800. Then salaries and wages amount is 6000. And then office expenses amount is our I think so 600. Then total of these three expenses, ह्या 3 एक्सपेन्सेसची टोटल येते. टोटल येत आहे किती येते बघा? टोटल येते
8,400, 8 आणि 7 14 6 2 2 2 400 म्हणजे 8,400 म्हणजे 8,400 टोटल आली या ठिकाणी. रेंट अँड रेट्स अँड टॅक्सेस, सॅलरी अँड वेजेस अँड ऑफिस एक्सपेन्सेस याची या ठिकाणी टोटल आली 8,400. देन नेक्स्ट वन इज we are also consider here office expenses. After office expenses, last one is the stock at branch on 31st March 2017 at invoice price. म्हणजे कुठला स्टॉक झाला तो क्लोजिंग स्टॉक, म्हणजे ब्रँच स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स carried down amount 12,000 12,000 by balance carried down 12,000 12,000. आता सर्वच्या सर्व या ठिकाणी काय झालं, आपलं ट्रान्झॅक्शन असेल त्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. आता आपणाला हा प्रॉब्लेम इनवॉइस प्राईस मेथडचा असल्यामुळं जे आपण लोडिंग म्हणतो त्या लोडिंगचं या ठिकाणी रेकॉर्डिंग करावं लागेल. मग इथं आता लोडिंगचं रेकॉर्डिंग करत असताना पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, प्रॉब्लेममध्ये कसं या ठिकाणी गुड्स सेंड केलेला आहे, म्हणजे ॲट कॉस्ट प्लस आहे का ॲट सेलिंग प्राईस आहे किंवा ऑन सेलिंग प्राईस आहे, त्याच्यानुसार ते करावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा इथं या ठिकाणी काय करणार आपण, तर या ठिकाणी वर्किंग नोटमध्ये या ठिकाणी आपण ते घेऊयात वर्किंग. आता वर्किंगमध्ये काय करणार, पहिल्यांदा या ठिकाणी वर्किंग calculation of loading factor मग इथं गुड्स सेंड कसे केले, तर गुड्स सेंड इज इक्वल टू कॉस्ट प्लस, प्रॉब्लेममध्ये बघा गुड्स सेंड करताना कसे केलेत, कॉस्ट प्लस 25%, कॉस्ट प्लस काय 25%. म्हणजे इथं आपल्याला काय काढावं लागेल, इनवॉइस प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्लस काय आला आपला प्रॉफिट आला. म्हणजे कॉस्ट प्लस जर केलं असेल तर इनवॉइस प्राईस इज इक्वल टू कॉस्ट इज टेकन ॲज 100, कारण कॉस्ट प्लस दिलं असल्यामुळं आणि किती आहे प्रॉफिट 25 आला. म्हणजे आपली इनवॉइस प्राईस किती आली, इनवॉइस प्राईस इज इक्वल टू किती आलं 125 आलं. मग त्याच्यानुसार काय करणार आपण, लोडिंग फॅक्टर इज इक्वल टू किती आलं तुमची प्रॉफिट डिवायडेड बाय इनवॉइस प्राईस. लोडिंग फॅक्टरचा फॉर्म्युला काय, प्रॉफिट डिवायडेड बाय इनवॉइस प्राईस इज इक्वल टू सेलिंग प्राईस. म्हणजे लोडिंग फॅक्टर इज इक्वल टू प्रॉफिट आहे तुमचा 25 भागिले इनवॉइस प्राईस आली 125, म्हणजे इज इक्वल टू किती आला 1/5 हा काय आला लोडिंग फॅक्टर. मग आता कॅल्क्युलेशन ऑफ लोडिंग अमाऊंट मग कशावर काढणार, पहिलं ओपनिंग स्टॉक, पहिला येईल ओपनिंग स्टॉक, दुसरा कशावर गुड्स सेंड टू ब्रँचवर, तिसरा कशावर येईल क्लोजिंग स्टॉक, आणि चौथं लोडिंग येईल गुड्स रिटर्न टू HO. मग ते कसं काढणार, अमाऊंट काढत असताना ओपनिंग स्टॉकची आपली लोडिंगची अमाऊंट काढायची. ओपनिंग स्टॉकची लोडिंगची अमाऊंट काढत असताना प्रॉब्लेममध्ये दिलेला ओपनिंग स्टॉक तो आहे 6,000 इंटू लोडिंग फॅक्टर म्हणजे किती आहे 1/5, म्हणजे ओपनिंग स्टॉकची लोडिंगची अमाऊंट आली रुपीज किती येते, ओपनिंग स्टॉकच्या लोडिंगची अमाऊंट ती येते रुपीज 1,200, किती आली 1,200. दुसरं लोडिंग आहे गुड सेंड टू ब्रँच अकाउंट. मग लोडिंगची अमाऊंट कशी काढणार,
गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट किती आहे, गुड्स सेंड टू ब्रँच आहे 60,000 इंटू लोडिंग फॅक्टर आपला किती आहे, लोडिंग फॅक्टर आहे 1/5 म्हणजे इंटू 1/5 इज इक्वल टू ते किती आले 12,000 रुपये. तिसऱ्या ठिकाणी लोडिंग आहे क्लोजिंग स्टॉकवरचं. मग क्लोजिंग स्टॉकवरची लोडिंगची अमाऊंट काढताना कशी काढणार, 12,000 आहे क्लोजिंग स्टॉक इंटू 1/5 आपला लोडिंग फॅक्टर आहे म्हणजे अमाऊंट आली रुपीज, म्हणजे ती अमाऊंट येते रुपीज 12,000वर 1/5 म्हणजे ती आली अमाऊंट 2,400. त्यानंतर चौथं लोडिंग गुड्स रिटर्न टू HO म्हणजे ब्रँचनं हेड ऑफिसला पाठवलेला रिटर्न माल असेल त्याच्यावरचं लोडिंग, मग तो आहे 1200 रुपये. रिटर्न किती आहे 1200 गुणिले 1/5 हा लोडिंग फॅक्टर आला इज इक्वल टू तुमची लोडिंगची अमाऊंट रिटर्नवरची ती येते 240 रुपये. अशा पद्धतीनं हे लोडिंगची अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केली. आता या अमाऊंटचं रेकॉर्डिंग हे कुठं होणार, ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटला आणि दुसरं गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंटला. म्हणजे शेवटचा आपला या ठिकाणी टप्पा राहिलेला या प्रॉब्लेमच्या सोल्युशनचा. मग या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये आपण रेकॉर्डिंग फक्त लोडिंगच्या अमाऊंटचं फक्त आणि फक्त ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट आणि दुसरं या ठिकाणी रेकॉर्डिंग होईल गुड सेंड टू ब्रँच अकाउंटला. आता ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटच्या फॉर्मॅटनुसार टू स्टॉक रिझर्व अकाउंट, स्टॉक रिझर्व अकाउंट, त्यामध्ये इन ब्रॅकेट काय येणार लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक, लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक येईल ब्रॅकेट कंप्लीट, आणि टू गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट इन ब्रॅकेट येईल लोडिंग ऑन रिटर्न. त्यानंतर इकडं बाय स्टॉक रिझर्व अकाउंट, बाय स्टॉक रिझर्व अकाउंट इन ब्रॅकेट येईल लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक, नॉट ए क्लोजिंग, लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक. त्यानंतर काय येईल बाय गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट, बाय गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट इन ब्रॅकेट काय येईल लोडिंग, इन ब्रॅकेट लोडिंग. आता अशा पद्धतीनं त्याचं रेकॉर्डिंग करा. ओपनिंग स्टॉकवरचं लोडिंगची अमाऊंट आहे 200 आय थिंक सो. ओपनिंग स्टॉकचं लोडिंगची अमाऊंट काढलेली आहे आपण किती काढली रे 1,200. मग अमाऊंटला ब्रँच ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू कुठे गेलं ब्रँच ॲडजस्टमेंट, हे ब्रँच ॲडजस्टमेंट किती काढली अमाऊंट ते बघा. ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू स्टॉक रिझर्व अकाउंट इन ब्रॅकेट लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक, नॉट ए ओपनिंग, क्लोजिंग स्टॉक ती आहे 2,400. त्यानंतर रिटर्नवरचं लोडिंग आहे 240 रुपये, ते 240. त्यानंतर क्रेडिट साईडला ओपनिंग स्टॉकचं लोडिंग आहे, ओपनिंग स्टॉकचं लोडिंग आहे 1,200 रुपीज, आणि गुड्स सेंड टू ब्रँच त्याच्यावरचं लोडिंग आहे 12,000. अशा पद्धतीनं ब्रँच ॲडजस्टमेंट असेल त्या ब्रँच ॲडजस्टमेंटच्या या ठिकाणी आपलं रेकॉर्डिंग झालेलं आहे. आता त्यानंतर ही लोडिंगची अमाऊंट हे गुड्स सेंड टू ब्रँच असेल त्या गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंटच्या या ठिकाणी डेबिट साईडला येईल टू ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट, एंटर मारून टू ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. कारण या ठिकाणी इथं गुड सेंड टू ब्रँच असेल त्या गुड सेंड टू ब्रँचवरचं लोडिंग या ठिकाणी 60,000वरचं 1/5 म्हणजे किती आलं ते 12,000 आलं.
त्याचं लोडिंगची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला इथं दाखवावी लागेल 60,000 वरच्या. त्यानंतर बाय ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट, बाय ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट किती 1200 वरचं लोडिंग ते 240 रिटर्नचं लोडिंग झालं. फिनिश. आता सर्वच्या सर्व रोलिंगचं आपलं या ठिकाणी झालेलं आहे रेकॉर्डिंग. आता अकाउंट वन बाय वन आपण क्लोज करूयात. पहिल्यांदा आपण क्लोज करूयात ब्रँच स्टॉक अकाउंट. ब्रँच स्टॉक अकाउंट टोटल ब्रँच स्टॉकची टोटल, त्यानंतर ब्रँच एक्सपेन्सेसची टोटल करावी लागेल. त्यानंतर तुमचं ब्रँच ॲडजस्टमेंटची टोटल करावी लागेल. त्यानंतर तुमचं बॅलन्सेस असतील त्या अकाउंटचे ते आपणाला ट्रान्सफर करावे लागतील. म्हणजे पहिलं या ठिकाणी आपणाला ब्रँच स्टॉक अकाउंट या ठिकाणी क्लोज करावं लागेल. ब्रँच स्टॉक अकाउंट क्लोज करत असताना दोन्ही साईडची टोटल कोणती साईड जास्त येते तर ब्रँच स्टॉकची आय थिंक सो क्रेडिट साईडची टोटल जास्त येते. क्रेडिट साईडची टोटल येते 69,000 म्हणजे 69,200. डेबिट साईडला घ्या 69,200. फरक येतोय तो ट्रान्सफर करा ब्रँच ॲडजस्टमेंटला. त्याला काय म्हणणार फरकाला, बाय ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट, बाय ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट इन ब्रॅकेट सरप्लस आणि नो ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट इन ब्रॅकेट सरप्लस इन ब्रॅकेट बॅलन्सिंग फिगर. अमाऊंट येते ती 2,400. अमाऊंट कॉलममध्ये 2,400 ती ब्रँच ॲडजस्टमेंटच्या अकाउंटला ट्रान्सफर होईल. ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट साईड बाय ब्रँच स्टॉक अकाउंट, बाय ब्रँच स्टॉक अकाउंट branch stock account in bracket surplus amount is branch ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला सरप्लसची अमाऊंट येते. ब्रँच स्टॉकची बॅलन्सिंग फिगर आहे 2,400 2,400. देन सेकंड पुढचा अकाउंट आपण क्लोज करणार ब्रँच डेटर्स अकाउंट. ब्रँच डेटर्स अकाउंटची डेबिट साईड जास्त आहे. डेबिट साईडचे टोटल येते 43,200 43,200. क्रेडिट साईडला घ्या 43,200 43,200. बॅलन्सिंग फिगर येईल त्याला काय म्हणणार, बाय बॅलन्स कॅरेड डाऊन इन ब्रॅकेट क्लोजिंग and in bracket balancing figure bracket complete. then balancing figure येते आपली क्लोजिंगचा बॅलन्स येतोय 9,400. त्यानंतर ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट क्लोज करा. ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंटची डेबिट साईड जास्त आहे. टोटल त्याची ब्रँच एक्सपेन्सेस येते 9,400 9,400. क्रेडिटला घ्या 9,400. फरकसुद्धा येतोय 9,400चा. तो डायरेक्टली ट्रान्सफर होईल बाय ब्रँच पी अँड एल अकाउंटला. बाय ब्रँच पी अँड एल अकाउंट अमाऊंट आहे 9,400. म्हणजे ब्रँच पी अँड एल अकाउंटच्या कुठल्या साईडला, ब्रँच पी अँड एल अकाउंटच्या डेबिटला टू ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट 9,400. त्यानंतर आता
ब्रँच एक्सपेन्सेस नंतर कुठला अकाउंट आहे, सिक्वेन्स ब्रँच ॲडजस्टमेंट. म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं, ब्रँच स्टॉक अकाउंट क्लोज केलं, त्याची बॅलन्सिंग फिगर ब्रँच ॲडजस्टमेंटला ट्रान्सफर केली. त्यानंतर ब्रँच डेटर्स अकाउंट क्लोज केलं, त्याची बॅलन्सिंग फिगर येते बाय बॅलन्स कॅरेट डाऊन, त्यामुळे तो ट्रान्सफर होणार नाही. ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट क्लोज केलं, त्याची बॅलन्सिंग फिगर इज ट्रान्सफर टू द ब्रँच P&L अकाउंट. अँड लास्ट वन इज ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट इज क्लोज. ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की त्याची क्रेडिट साईड जास्त आहे. क्रेडिट साईडची टोटल येते 15,600. 12 12 2 14 14 14 15 15 600, 15,600 क्रेडिट साईडची टोटल. डेबिटला घ्या 15,600. फरक येतोय तो ट्रान्सफर होईल P&Lला. तिथं काय म्हणणार, टू ब्रँच P&L अकाउंट इन ब्रॅकेट ग्रॉस प्रॉफिट टू ब्रँच P&L अकाउंट इन ब्रॅकेट GP फॉर ग्रॉस प्रॉफिट. अमाऊंट येते ती 12,960 ट्रान्सफर होईल P&Lला, म्हणजे P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट, बाय ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट इन ब्रॅकेट ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट इन ब्रॅकेट GP क्रॉस प्रॉफिट 12,960. 12,960. आता गुड सेंट टू ब्रँच अकाउंट क्लोज करा. त्याच्या या ठिकाणी क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. गुड सेंट टू ब्रँचची 60,240. 60,240. डेबिटला घ्या 60,240. आणि जो काय फरक येईल तो फरकला काय म्हणणार, टू परचेस अकाउंट. टू परचेस अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट इन ब्रॅकेटमध्ये काय येते, बॅलन्सिंग फिगर आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल बॅलन्सिंग फिगर किती येते. किती येते अमाऊंट, 47,040 रुपये अमाऊंट येते. 47,040. आणि शेवटी मग ब्रँच P&L अकाउंट क्लोज करा. ब्रँच P&Lची कोणती साईड जास्त आहे, तर क्रेडिट साईड जास्त आहे. 12,960 रुपये क्रेडिट साईडला घ्या. 12,960 रुपये. 12,960. फरक येतोय, तो फरक म्हणजेच काय, ट्रान्सफर होईल टू जनरल P&L, टू जनरल P&L अकाउंट इन ब्रॅकेट प्रॉफिट ट्रान्सफर. अमाऊंट आहे बॅलन्सिंग फिगरची 3,560 रुपये. 60. अशा पद्धतीनं आपला स्टॉक अँड डेटर्स मेथडचा हा प्रॉब्लेम पूर्ण झालेला. प्रॉब्लेममध्ये आपण काय काय केलं बघा. पहिल्या या ठिकाणी फर्स्ट स्टेपमध्ये आपण या ठिकाणी काय केलं, पहिल्यांदा रेकॉर्डिंग केलं ट्रान्झॅक्शनचं त्या पर्टिक्युलर अकाउंटला. दुसऱ्या स्टेपमध्ये रेकॉर्डिंग झाल्यानंतर आपण अमाऊंट काढली लोडिंगवरची. म्हणजे ओपनिंग स्टॉक, गुड्स सेंट टू ब्रँच, गुड्स रिटर्न टू HO आणि क्लोजिंग स्टॉक ह्याच्यावरची लोडिंगची अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केली. ती कॅल्क्युलेट करत असताना आपण पहिल्यांदा इनवॉइस प्राईस काढली. इनवॉइस प्राईस का काढली, तर गुड्स हा सेंड केलेला आहे कॉस्ट प्लस. म्हणजे कॉस्ट प्लस असेल तर या ठिकाणी आपल्याला इनवॉइस प्राईस काढावी लागेल. म्हणजेच तो किती याला इनवॉइस प्राईस 100 कॉस्ट पकडली, 25 प्रॉफिट, म्हणजे इनवॉइस प्राईस आली 125. त्यानुसार आपण लोडिंग फॅक्टर काढला. लोडिंग फॅक्टर कसा काढला, फॉर्म्युला काय, प्रॉफिट डिवायडेड बाय इनवॉइस प्राईस किंवा सेलिंग प्राईस. म्हणजे प्रॉफिट आहे 25, इनवॉइस प्राईस आहे 125, लोडिंग फॅक्टर आला 1/5. तो 1/5 आल्यानंतर अमाऊंट काढत असताना प्रॉब्लेममध्ये दिलेली अमाऊंट इंटू लोडिंग फॅक्टर केलं की आपल्याला लोडिंगची अमाऊंट मिळेल. आणि नंतर त्याचं रेकॉर्डिंग केलं ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटला आणि गुड सेंट टू ब्रँच अकाउंटला. त्या रेकॉर्डिंग केल्यानंतर मग पहिल्यांदा आपण ब्रँच स्टॉक अकाउंट क्लोज केला. ब्रँच स्टॉकची येणारी बॅलन्सिंग फिगर ही ट्रान्सफर कुठे केली आपण, ब्रँच ॲडजस्टमेंटला. म्हणजे ब्रँच स्टॉकची किती येत आहेत, सरप्लस येतो आहे डेबिट साईडला आहे, म्हणजे सरप्लस आला 2,400चा. तो ट्रान्सफर केला ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथं ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिसतोय
सरप्लस बाय ब्रँच स्टॉक अकाउंट 2400. त्यानंतर डेटर्स अकाउंट क्लोज केलं तर डेटर्स अकाउंटची बॅलन्सिंग फिगर येते क्रेडिट साईडला, म्हणजे तो झाला डेटरचा क्लोजिंग बॅलन्स, तो कुठेही ट्रान्सफर होणार नाही. त्यानंतर ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट क्लोज केलं, त्याची डेबिट साईड जास्त आहे, क्रेडिट साईडला तेवढाच फरक येतो आहे, तो ट्रान्सफर होईल ब्रँच P&L अकाउंटला. म्हणजे ब्रँच P&L अकाउंटच्या डेबिट साईडला तो ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट आणि नंतर ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट आपण क्लोज केलं, त्याचं येणारा ग्रॉस प्रॉफिट हा ट्रान्सफर होईल ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि शेवटी मग आपण या ठिकाणी ब्रँच P&L अकाउंट क्लोज केलं, त्याचं बॅलन्सिंग फिगर म्हणजेच प्रॉफिट हा ट्रान्सफर होईल जनरल P&L अकाउंटला. आणि गुड सेंड टू ब्रँच अकाउंट क्लोज केल्यानंतर त्याची येणारी बॅलन्सिंग फिगर ही परचेस अकाउंटला या ठिकाणी ट्रीट केली जाईल, परचेस अकाउंट म्हणून ट्रीट केली जाईल. अशा पद्धतीनं सर्व पोस्टिंग, त्यानंतर त्याची बॅलन्सिंग फिगर कुठं ट्रान्सफर होईल हे या ठिकाणी सांगून झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा आपला या ठिकाणी प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच.